हाय सर्वांना, तर आज आपण चाललो मम्मीच्या आजोळी कोगनोळीला, जिथे नरसिंह देवाचं मंदिर आहे, जिथे स्वयंभू मूर्ती आहे। हे मंदिर मम्मीच्या खापर पंजोबांनी बांधलं आहे, जे आधी कौलारू होतं आणि आता ते सिमेंटचं आहे। हे मंदिर शेतात आहे, त्यामुळे त्याचा जाण्याचा मार्ग शेतातूनच आहे। असं जावं लागतं। हे बघा, इथं विहीर सुद्धा आहे आणि हे बघा आपल्याला दिसतं हे मंदिर आहे। नरसिंह देवाचं दर्शन तर झालं आणि आता आपण चाललो खिद्रापूरला, जिथे महादेवाचं एक प्राचीन मंदिर आहे। हे एक दगडी मंदिर आहे, जिथे तुम्हाला कोरीव काम केलेलं बघायला मिळतं। मी तर खिद्रापूरला पहिल्यांदाच आले आणि येताच खूप प्रसन्न वाटलं। मंदिरात आत येताच आपल्याला स्वर्ग मंडप बघायला मिळतो। ह्या स्वर्ग मंडपातून वरती जो गोलाकार दिसतो, तिथून सुंदर असं आकाश दिसतं आणि ह्या स्वर्ग मंडपाला 48 असे खांब आहेत, जिथे आपल्याला गणपती, कार्तिकेय स्वामी, भगवान कुबेर इत्यादींच्या सुंदर कोरीव मूर्त्या पाहायला मिळतात। चला आत दर्शन घेऊ महादेवाचं। आता इथून आपण चाललो दख्खनचा राजा ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी। इथे आम्हाला पालखीचं सुद्धा दर्शन झालं। रात्री सुद्धा खूप गर्दी होती। दर्शन झालं आणि बाहेर येताच आम्हाला गर्दी दिसली आणि पुढे जाऊन बघितलं तर तोफ उडवण्याची तयारी सुरू होती। मी तर तोफ उडवताना पहिल्यांदाच पाहणार आहे आणि बरीच लोक हे बघण्यासाठी थांबली होती। तुम्ही सुद्धा बघा। खूपच मोठा आवाज होता तोफेचा। ज्योतिबाचं दर्शन घेऊन आम्ही आलो कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी, पण आम्हाला खूपच उशीर झाला होता आणि मंदिर रात्री 10लाच बंद झालं होतं।
दरवाजा बंद आहे ना तो, पण तरीही आम्ही आज जाऊन उंबऱ्याचं दर्शन घेतलं. रात्रीची पण बरीच लोक इथं होते. थँक्यू फॉर वॉचिंग.